नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अरविंद पगार होमिओपॅथी क्लिनिक, साईबाबा नगर, सिडको, नाशिक। मित्रांनो, मला समजलेल्या होमिओपॅथीच्या पुढील भागात आपण भेटत आहोत। निद्रानाश खूप कॉमन झालेला आहे। बरेचसे रुग्ण निद्रानाश घेऊन आलेले असतात। त्यावर असलेले होमिओपॅथिक मेडिसिन्स मी सांगणार आहे। त्याच्यानंतर माझ्याकडे एक लहान बाळांविषयी पण तक्रार आणलेली असते। नवजात शिशु जे असतं ते दिवसा झोपत असतं आणि रात्री जागरण करत असतं, किंवा रात्री झोपतं आणि दिवसा जागरण करत असतं। बऱ्याचशा पालकांची ही तक्रार असते की बाळ दिवसा पूर्णपणे झोपलेलं असतं आणि रात्रीच्या वेळेस जागरण करत असतं। त्याचं कारण असं की अशा शिशूंचा जन्म हा रात्रीच्या वेळेस झालेला असतो आणि त्याच्यामुळे ते दिवसा जे आहेत ते झोपतात आणि रात्रीच्या वेळेस जागरण करतात। तर याला कारण जे आहे ते म्हणजे आपलं सर्कॅडियन रिदम किंवा बायोलॉजिकल क्लॉक, ज्याला आपण आपल्या शरीरातलं घड्याळ जे देवाने किंवा निसर्गाने सेट करून ठेवलेले आहे। आपण खूप वर्षांपासून ऐकलेलं आहे की अर्ली टू बेड आणि अर्ली टू राईज, म्हणजे सकाळी लवकर उठणं आणि रात्री लवकर झोपणं। पण आपली दिनचर्या आपण पूर्णपणे बदलून टाकलेली आहे। आता आपण उशिरा झोपतो आणि बरेच जण उशिरा उठतात। पण तुम्ही प्राणी आणि जर पक्षी पाहिले तर ते सकाळी लवकर उठतात आणि रात्री लवकर झोपतात। तर निद्रानाश आणि त्याचं मुख्य कारण मी तुम्हाला सांगतो। आता मोबाईलचा जमाना आलेला आहे, कारण 24 तास लोक मोबाईलमध्ये असतात आणि हे मोबाईल जे आहे हेच निद्रानाशाचं आणि बऱ्याचशा व्याधींचं मूळ कारण सुरू झालेलं आहे। आता आपण समजून घेऊया दिनचर्या काय असते, सर्कॅडियन रिदम काय आहे, हे घड्याळ कसं कार्य करत असतं। तर मित्रांनो, आपल्या डोळ्यामध्ये रेटिनामध्ये रॉड्स, कोन्स आणि फोटो ॲक्टिव्ह सेल्स असतात। आता रॉड्सचं जे असतं ते अंधार ज्यावेळेस असतो किंवा मंद प्रकाश असतो तर त्यावेळेस ते ॲक्टिव्ह असतात। कोन्सचं काम कलरच्या विजनच्या संदर्भात असतं आणि आपले फोटो ॲक्टिव्ह सेल जे असतात त्या प्रकाशाची जाणीव करून घेत असतात। आता दिवसा जर असेल तर प्रकाश आपल्या डोळ्यात गेलेला असतो आणि त्याच्यामुळे आपल्या मिडब्रेनमधनं एक संप्रेरक, ज्याला मेलाटोनिन नावाचा हार्मोन आपण म्हणत असतो, तर ते मेलाटोनिन हार्मोन जे आहे ते प्रकाशामुळे सिक्रिशन म्हणजे थांबलेलं असतं। ते झोपेचं हार्मोन आहे। आता आपल्याला तर ऑलरेडी माहिती आहे सेरोटोनिन हे आनंदाचं हार्मोन आहे, तर मेलाटोनिन हा झोपेसाठी उपयुक्त असा हार्मोन आहे। तर मेलाटोनिन केव्हा सिक्रिट होतं तर आपल्या अंधार जर पडलं तर प्रकाश नसेल डोळ्यात गेलेला आणि अंधार पडलं की अंधार पडल्यानंतर फोटो ॲक्टिव्ह सेल्स जे आहेत त्या आपल्या मिडब्रेनला संदेश पाठवतात। तिथं असलेले 5000 न्यूरॉन जे आहेत त्यांच्याकडून तो सेन्स जातो आणि मेलाटोनिन नावाचं संप्रेरक किंवा हार्मोनचं सिक्रेशन सुरू होतं। आणि हा मेलाटोनिन जो आहे हाच आपल्याला झोप आणण्यासाठी मदत करणारा हार्मोन आहे। आता आपण जर समजा 9 वाजता मोबाईल बघतोय तर त्याच्यातनं गेलेले ब्ल्यू रेज हे आपल्या मेलाटोनिन सिक्रेशनला बाधा आणतात। मोबाईल ठेवल्यापासून साधारणतः 2 तासापर्यंत त्या ब्ल्यू रेजचा आपल्या सेल्सवर, म्हणजे फोटो ॲक्टिव्ह सेल्सपासून मिडब्रेनवर गेलेल्या संदेशावर कार्य चालू असतं आणि त्याच्यामुळे साधारणतः मोबाईल ठेवल्यापासून आपल्याला 2-2.5-3 तासापर्यंत झोप लागत नाही। त्यासाठी काय केलं पाहिजे तर संध्याकाळी 7 वाजताच आपण मोबाईलपासून अलिप्त झालं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर साधारणतः 9-9:30ला आपल्याला झोप यायला सुरुवात येऊ शकते। अंधार केलं की 100% प्रकाशमध्ये डोळ्यामध्ये न गेल्यामुळे मेलाटोनिनचं जे सिक्रेशन आहे ते वाढायला मदत होते आणि शांत झोप यायला सुरुवात होते। आता आपण हे जे चक्र आहे हे काय आहे, सर्कॅडियन रिदम काय असतं हे मी समजून सांगतो। मी थोडक्यात त्याविषयी चर्चा करतो। आता रात्री ज्यावेळेस आपण 9 वाजता झोपतो तर त्यावेळेस आपलं मेलाटोनिनचे सिक्रेशन सुरुवात होते। त्याच्यानंतर 10 वाजता आपल्या आतडींची हालचाल थोडी मंद होते। त्याच्यानंतर 12 ते 2 हे अतिशय गाढ झोपेचा कालावधी असतो। यावेळेस आपण चीर निद्रेमध्ये, एकदम गाढ झोपेमध्ये गेलेलो असतो। 2 ते 4 यावेळेस शरीराचे तापमान खूप कमी झालेले असते। सकाळी 5 ते 7 हा रक्तदाब उच्च पातळीवर आपला गेलेला असतो त्या पिरियडला। 7:30 वाजता आपलं मेलाटोनिन सिक्रेशन बंद होतं आणि आपण जागे झालेलो असतो। 8:30 वाजता आतड्यांची हालचाल परत जी मंद झालेली आहे ती नियमित सुरू होते। त्याच्यानंतर 9 वाजता
टेस्टोस्टेरॉन लेवल वाढलेली असते. त्यानंतर दुपारी 10 म्हणजे साधारणतः 10 ते 12 वाजपर्यंत आपल्याला ताजेतवाने वाटते आणि आपली कार्यक्षमता पण वाढलेली असते. म्हणून ऑफिसचे जे वेळा ज्या असतात त्या सकाळी 10 ते 5 पर्यंत ठेवलेल्या असतात. त्याच्यानंतर दुपारी 2:30 ते 4 तर शरीराची कार्यक्षमता खूप वाढलेली असते ह्यावेळेस पण. त्याच्यानंतर जे आहे 5 वाजता हृदयाची कार्यक्षमता बरीच वाढलेली असते. 6 ते 7 आपला रक्तदाब वाढलेला असतो. 7 ते 9 दरम्यान शरीराचे तापमान वाढलेले असते आणि 9 वाजता पुन्हा मेलाटोनिन स्रवणे सुरू होते. म्हणजे रात्री झोपेचा पिरियड हा आपला 9 नंतर असतो. तर मित्रांनो, आपली जी दिनचर्या आहे ह्या दिनचर्येमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे आहार वेगवेगळा घेत असतो. आपण मोबाईलचे ॲडिक्शन्स जास्त करून टाकलेले आहेत. व्यायामाचा अभाव असतो आणि या सर्व गोष्टींचा आपल्या प्रकृतीवर परिणाम होतो आणि मग डायबिटीस, BP, हृदयाचा झटका, मानसिक विकार, नंतर झोपेतनं उठल्यानंतर पण ताजेतवाने न वाटणे, फ्रेशनेस न वाटणे, त्याला क्रॉनिक फटीग सिंड्रोम किंवा अनरिप्रेसिंग स्लीप पण म्हणतो आपण. ह्या सगळ्या तक्रारी सुरू होतात. तर आपण ज्यावेळेस झोपतो तर दिवसभरातनं जे आपल्या पेशींना हानी झालेली असते तर ती रात्री झोपेच्या वेळेस ती हानी जी आहे ती रिपेरिंगचं काम आपलं बॉडी करत असते. आणि हे सर्कॅडियन सायकल मेंटेन करणं किंवा ते पाळणं खूप महत्त्वाचं असतं. आणि आपण त्या निसर्गाच्या चक्रामध्ये व्यत्यय आणत असतो आणि त्यामुळे मग आपल्या झोपेवर परिणाम होतो. मेलाटोनिन सिक्रिशन होत नाही, झोप लागत नाही, रात्रभर लोक तगमग करत असतात. होमिओपॅथीमध्ये कॉफी अक्रुडा, नंतर कालिफॉस, स्टॅपिसॅग्रिया, नक्सोमिका, सिलिसिया इत्यादी नावाच्या अनेक रेमेडीज आहेत ज्या आपण पेशंटला देऊन त्यांच्या झोपेचं कार्यक्षमता वाढवू शकतो. परंतु पेशंटची पण त्याच्यामध्ये साथ महत्त्वाची असते. समजा रुग्ण रात्री 10, 11, 12, 1, 2 वाजेपर्यंत मोबाईल बघत असेल आणि मेडिसिन्स पण घेत असणार तर आजार बरे होणार नाही आहेत. समजा त्यांच्या ड्युटींमुळे हा प्रॉब्लेम असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. पण जे लोक घरी असतात ते रात्री 12, 1, 2, 2:30, 3 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होतो. सकाळी चिडचिड होत राहते, डिप्रेशनसारखं वाटत असतं. तर मित्रांनो, आता असं माझं मत आहे की आपण माझा व्हिडिओ ऐकल्यानंतर तरी मोबाईल लवकर बाजूला ठेवण्याचा प्रयत्न कराल. आणि माझा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुन्हा आपल्याला काही जर माहिती पाहिजे असेल तर मला माझ्या पर्सनल नंबरवर 90 11 53 6979 याच्यावर कॉल करू शकतात. तुमच्या प्रश्नांसाठी मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा आपण भेटूया पुढील भागात. थँक्यू.